उल्हासनगर शहरात आज शेवटची तारीख आहे कारण की 30 डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आहे आणि त्यासाठी आता मनसेकडून हालचाली सुरू झाल्यात. एकीकडे जर बघितलं उल्हासनगर शहरात उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे एक धक्का मानावा लागेल कारण की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन जे आहेत त्यांनी शिंदेच्या शिवसेना आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि या सर्व संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आहेत. कसं पाहताय कारण की दोन धक्के बसलेत कारण की महापालिकेची निवडणूक आहेत, दोन्ही पदाधिकारी होते, कट्टर मनसैनिक मानले जात होते, मात्र एकाने शिंदेच्या शिवसेना आणि दुसरं भाजप. काय माहिती का, जेव्हापासून पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून असे अनेक धक्के बिक्के हे सगळे मनसेने पचवलेले आहेत. त्याच्यामुळे हा धक्का वगैरे आम्ही असं काही मानत नाही आहे. आम्ही दोन भाऊ एकत्र आले याचा महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि पक्षातल्या लोकांना, दोन्ही पक्षातल्या लोकांना प्रचंड आनंद आहे. सर्व उत्साहात आहेत. प्रत्येकजण निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. प्रत्येकाचे एबी फॉर्मचं आम्ही वाटप केलेलं आहे आणि प्रत्येक आपल्या जोशाने निवडणूक लढवणार आहे. आणि आम्हाला ही निवडणूक जिंकून सत्तेत कसं येता येईल, सत्तेचा भागीदार कसं होता येईल, नागरिकांच्या मूलभूत सुविधा कशा सोडवता येतील, त्यांच्या गरजा कशा पूर्ण करता येतील, याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम हे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण यावर आम्ही करतो. त्याच्यामुळे आम्हाला धक्के बिक्के किंवा कोण काय करतं याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आता आमचा एकच प्रयत्न असेल की आमचे उमेदवार कसे निवडून येतील याच्यासाठी आम्ही जनतेच्या घराघरापर्यंत जाऊन लोकांना रिक्वेस्ट करू. आज उल्हासनगर शहराची अवस्था जर तुम्ही बघितली, आज शहरामध्ये प्रचंड प्रदूषण आहे, रस्त्यांची दुरावस्था आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. आज 3-3, 4-4 दिवस काही काही विभागामध्ये पाणी येत नाही. पण ज्यांनी 1996ला महापालिकाची स्थापना झाल्यानंतर 1997ला निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर जवळपास 12 वर्ष शिवसेना होती, 5 ते 7 वर्ष भाजप होती, राष्ट्रवादी, म्हणजे जवळपास सगळ्यांनी या शहरामध्ये सत्ता भोगली आहे. पण जवळपास 30 वर्ष सत्ता भोगून सुद्धा या शहरातल्या नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले का? आजही आम्ही त्याच मूलभूत प्रश्न, कचरा, पाणी आणि नाली याच्यावर घेऊनच निवडणुका लढणार आहोत? हा विचार कुठेतरी जनतेने करणं गरजेचं आहे. शहराचं परिवर्तन झालं पाहिजे होतं, शहराचा विकास झाला पाहिजे होता, तो कुठे दिसत नाहीये. तुम्ही स्वतः फिरता, तुम्हालाही माहिती आहे की शहराची अवस्था ही बिकट आहे आणि खूप दुरस्त झाली आहे. पण प्रदीप गोडसे यांचं म्हणणं आहे की मध्ये मी नाराजगी होतो आणि त्यामुळेच मी हा पक्ष प्रवेश केलाय. नाही, प्रदीप गोडसे नाराज वगैरे असं काही नव्हतं. कालपर्यंत प्रदीप गोडसे मनसेतच होते. पक्षाकडे त्यांनी 2 जागांची मागणी केली होती. पक्षांनी त्याला 2 जागा ऑलरेडी दिल्या होत्या. परंतु काय असतं माहिती का, काही काही गोष्टी असतात, एक नीतिमत्ता असते किंवा काही गोष्टी असतात त्या कदाचित त्यांच्या लक्षात आल्या नसतील आणि कुठल्या तरी आमिषाला बळी पडून ते तिकडे गेलेले आहेत. कारण प्रदीप गोडसेची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम हे पक्षाने केलं होतं. आज आपण जर बघितलं मनसे, कारण दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले, त्यामुळे आता ठाकरे बंधूंचा जो फॉर्म्युला आहे जागा वाटपाचा तो अखेर ठरलाय कारण की 58 जागा असणार आहेत. 44 ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 14. आज एबी फॉर्म वाटप करण्यात येत आहे. नाही, आज एबी फॉर्म तो आम्ही दोन्ही पक्षांनी आम्ही एकत्र बसून सामंजस्याने आमच्यामध्ये सगळं प्रश्न सुटलेले आहेत. आता काही जे प्रभाग होते त्याच्यामध्ये आमच्याकडे सिंधी वगैरे जो प्रभाग होता तिथे बऱ्यापैकी आम्हाला सिंधी कॅन्डिडेट सुद्धा मिळाले आहेत. आम्ही त्या पद्धतीनेच एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे. आता आज शेवटचा दिवस आहे. आज एबी फॉर्म झाल्यानंतर उद्यापासून रस्त्यावर उतरून नागरिकांपर्यंत कसं पोहोचता येईल, नागरिकांच्या त्यांचे प्रश्न, त्यांची आमची भूमिका कशी मांडता येईल, या पद्धतीने आम्ही उद्यापासून आमचं काम चालू करणार आहोत. एकीकडे बघितलं उल्हासनगर शहरात भाजप आणि शिंदे शिवसेना यांची युती नाही, युती तुटलेली आहे. त्याचा फायदा ठाकरे बंधूंना होऊ शकतो उल्हासनगरमध्ये. हे बघा, तुम्ही आता जर बघितलं तर येथे काय चाललं माहिती का, एक पिक्चर होता क्रांतीवीर, त्याच्यामध्ये ते काय सांगतात, तुम हमको गाली दो हम तुमको गाली देंगे. हे एकमेकाला शिव्या देऊन स्वतःच्या पोळ्या भाजण्याचं काम करतायत, नागरिकांना मूर्ख बनवण्याचं काम करतायत. त्यांना वाटतं नागरिकांना काही कळत नाही, पण आजचा जो नागरिक आहे हा सुशिक्षित आहे, त्याला सर्व गोष्टी कळतात. हे एकमेकाला शिव्या देऊन सत्ता कशी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करतायत. बाकी यांची काही भूमिका नाहीये. विरोधी यांनीच एकमेकाला शिव्या दिल्यामुळे काय हेच विरोधी पक्षाची भूमिका पण वठवत आहेत असं दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे हे जे काय करतायत यांची हे काय, तुम्ही स्वतःला माहिती आहे यांनी शहराला काय दिलं, हा विषय खूप महत्वाचा आहे. आज डम्पिंग, नागरी वस्तीमध्ये यांनी डम्पिंग केलंय, लोकांच्या आरोग्याशी खेळतायत. शहरामध्ये प्रदूषणाचा स्तर जर तुम्ही आज बघितला तर प्रचंड प्रमाणात वाढलाय.
तुम्ही पाणी देऊ शकत नाही, सध्या नाल्या देऊ शकले नाही. 30 वर्ष फक्त यांच्या नेत्यांचा आणि यांच्या पदाधिकाऱ्यांचा विकास झालाय, परंतु हे शहराला काही देऊ शकले नाहीयेत. हे फक्त आता नागरिकांना वेळ समजून एकमेकाच्या विरोधात प्रचार करतायत, एकमेकाला शिव्या देत आहेत. निवडून आल्यानंतर हे दोघं परत एकत्र बसणार आणि आपण दोघं भाऊ आणि मिळून मिसळून खाऊ अशी यांची अवस्था होणार आहे. महापौर कोण बसणार उल्हासनगर शहरात? 100% आमचा प्रयत्न असेल की दोन जे भाऊ एकत्र आलेत त्यांचं स्वप्न आहे की या शहरामध्ये महापौर असला पाहिजे. त्यामुळे आमचा जो महापौर आहे हा उद्धव ठाकरे किंवा मनसेचा असणार आहे. नक्कीच हे होते बंडू देशमुख आणि उल्हासनगर शहरात महापौर हा ठाकरे बंधूंचाच असे देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रदीप गोडसे यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला, तो आमिष म्हणून त्यांनी तो पक्षप्रवेश केला अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. कॅमेरामन तन्मय देशमुख सह मयुरेश जाधव, TV9 मराठी, उल्हासनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.